हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर चला आजच्या रुटीनला सुरुवात करूया। तर बघा त्याआधी म्हणजे मॉर्निंग झालेली आहे आणि मॉर्निंगला मस्त मी जे आहे थोडा बहुत जो मेडिटेशन योगा जे आहे ते करून घेतलं। ॲक्च्युली कसं आहे ना, मॉर्निंग वॉक जी आहे ती आमची सध्या बंद झालेली आहे, कारण तुम्हालाही माहीत आहे सकाळला खूप थंडी असते, त्यामुळे मी मॉर्निंग वॉक जे आहे ते बंद करून 5 ते 10 असे रोजचे जे आहे सूर्यनमस्कार करायला मी सुरुवात केलेली आहे। त्यानंतर बघा मोड जे आहे मी भिजू टाकले होते आणि बघा अगदी किती सुंदर आणि किती मस्त जे आहे याला कोंब आलेले आहे। आणि तुम्ही ऑलरेडी मटकीला मोड कशी आणायची यावर मी ऑलरेडी डिटेल व्हिडिओ जे आहे ते मी शेअर केलेला आहे। तुम्ही बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देते, तुम्ही एकदा नक्की चेक करा आणि नक्की व्हिडिओ बघा। तर चला, त्यापैकी तुमच्यापैकी जर नवीनच कोणी चॅनलवर आले असणार तर त्यांना खूप अशी आग्रहाची विनंती आहे की तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मोड आलेली मटकी म्हणजे खूप कामात येते आणि हिवाळ्यामध्ये तर छोट्या मोठ्या भुकेसाठी तुम्ही याचा स्प्राउट सलाद म्हणूनही तुम्ही खाऊ शकता। तर बघा थोडं जे आहे ते मी इथे एका एअरटाईट कंटेनरमध्ये जे आहे ते पॅक करून ठेवते, जेणेकरून मला उद्या परवाला वगैरे हे खाता येईल। तर बघा बाकीची जी मटकी आहे त्याला मी छान मस्तपैकी जे आहे त्याची भाजी करून घेणार आहे आणि आमच्या घरामध्ये मुलं सुद्धा अगदी खूप आवडीने खातात। मोड आलेली मटकी आणि पोळी याचं किती सुंदर म्हणजे कॉम्बिनेशन आहे ना, तुम्हाला कायच सांगू। तर बघा सगळे टमाटर वगैरे जे आहे ते मी कापून घेतले आणि रेसिपी वगैरे मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही, तर थोडा मॉर्निंगचा रुटीन जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करते। आणि तसंही खूप लेट झालेला आहे आणि मुलांना जे आहे ते बस येते, पण बस घरापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे मला बस जिथे थांबते तिथे मला पोहोचावं लागते। तर दररोज मी मुलांना सोडायसाठी जाते, त्यासाठी मी इथे आता बघा पूर्णपणे स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेते। नंतर बघा सगळं मी अशा पद्धतीने जे आहे ते सगळं रेडी करून ठेवते। आणि तुम्ही नोटीस केलेच असाल, मी कुठलीही रेसिपी किंवा कुठलाही जो नवीन पदार्थ मी बनवण्यासाठी जेव्हा व्हिडिओ वगैरे कधी शूट करते तर मी ऑलरेडी पूर्ण प्रिपरेशन जे आहे ते अशाच पद्धतीने करून घेते, कारण मग स्वयंपाक करताना गडबड नको व्हायला, म्हणून मग मी हे पूर्वतयारी जे आहे ते करून घेते। तर बघा सगळं जे मसाले वगैरे जे मला लागणार आहे ते सगळे तयार करून घेतलेले आहे आणि आता मी भाजीची जी आहे ते फोडणी घालून घेते। त्यानंतर बघा मला लगेच मुलांना पण स्कूलला सोडण्यासाठी जावं लागते। ॲक्च्युली बस लावलेली आहे, पण बस जरा घरापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे बस जिथे थांबते तिथेच मला पोहोचवून द्यावं लागते। तर बघा मुलांना पोहोचवून आली, बाकीचे घरातले सगळे कामं जे आहे आवरून घेतली। त्यानंतर बघा दुपारचा टाईम आहे आणि मी दुपारला कसं व्हॉइस ओव्हर करते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते। तर बघा अशा पद्धतीने मी एक डायरी ठेवते सोबत आणि मोबाईल घेते आणि डायरीवर मला जे मेन पॉईंट्स आहेत ते मी इथे लिहून काढते आणि डायरेक्टच मी जे आहे ते व्हॉइस ओव्हर देते, म्हणजे मी कुठलाच इयरफोन किंवा कुठलाच माईक वगैरे यूज करत नाही, तर मी डायरेक्टच जे आहे ते व्हॉइस ओव्हरिंग करते आणि अशा पद्धतीने माझे व्हिडिओ जे आहे ते मी शूट करते। तर तुम्हाला कालच्या पण छोट्याशा माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी कॅमेरा म्हणजे कुकिंग व्हिडिओ करताना कॅमेरा कसा सेटअप करते आणि मला एक कॉमेंट पण आली होती की डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की बनवा। सो नक्की मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार। तर बघा जेवढ्या वेळामध्ये मी व्हॉइस ओव्हर करत होते तेवढ्यातच माझं पार्सल आलं होतं, तर पार्सल बोलवलं होतं, म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करून घ्यावं। तर बघा हे ड्रेस बोलवलं होतं ॲक्च्युली चिवसाठी जे आहे ते विंटरसाठी खास मी हे फुल हँड्स आणि फुल स्लीव्सवाला जे आहे ते मी ड्रेस बोलवलं होतं आणि खरंच खूप छान क्वालिटी होती। अजिओवरून बोलवला होता आणि अजिओची क्वालिटी तर खूपच छान असते। तुम्हाला तुमच्याकडे जर लहान मुलगी किंवा 8 ते 9 वर्षाची मुलगी असेल तर तुम्ही हा ड्रेस जो आहे तो मागवू शकता, सगळ्याच साईजमध्ये अवेलेबल आहे। तुम्हाला लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये मी हा माझ्या चिवला जो आहे ड्रेस वेअर केलेला पण शूटिंग जे आहे ते मी करून घेते आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते हा ड्रेस कसा दिसतो। सध्या ती स्कूलला गेली होती, त्यामुळे मी लगेच मला खूप आतुरता होती, म्हणजे कसं आलं कसं नाही हे बघण्याची सगळ्यांनाच खूप आतुरता असते, त्यामुळे मी पार्सल खोलून घेतला आणि आता असंच मी घडी करून जे आहे ते अलमारीमध्ये सेट करून ठेवून देते। त्यानंतर चिव आल्यानंतर मी तिला घालून बघते, त्यानंतर तुमच्यासोबत नक्की शेअर करणार। सो बघा आज मी ठरवलं होतं मुलांना काहीतरी असं सरप्रायझिंग द्यावं, त्यासाठी बघा डार्क कंपाऊंड चॉकलेट माझ्याकडे होतं आणि मी आज त्यांच्यासाठी हेल्दी असे ड्रायफ्रुट्स चॉकलेट जे आहे ते बनवून घेणार आहे। त्यासाठी बघा सगळे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते मी असे मस्त कट करून घेतले, अगदी पिस्ता काजू बदाम छान तिघांचं कॉम्बिनेशन करून
करून मी सगळे बारीक बारीक चाकूच्या साह्याने जे आहे बघा चॉकलेट पण मी या चाकूनेच मी पूर्णपणे छान असं मस्त बारीक बारीक जे आहे ते कट करून घेते। आणि तुम्हाला चॉकलेट जर कट वगैरे करायचं असेल तर फ्रीजमध्ये 1 तासापूर्वीच फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचं, म्हणजे चॉकलेट जो आहे तो आपला थोडा सॉफ्ट होतो आणि लवकर आपली चाकू जे आहे आपण असं मस्तपैकी बारीक करून घेतो। त्यासाठी बघा एक भांडं घेतलं आहे मी इथे आणि असं भांडं घ्यायचं ज्यावरती पाणी घातल्यावर वरच्या भांड्याला तो पाणी अजिबात लागणार नाही। तर बघा एक ग्लास जे आहे पाणी घेतलं आणि असं बघा हा भांडा घेतलेला आहे, याला अजिबात खालच्या बाजूने पाणी लागलं नाही पाहिजे। आणि बघा इथे मी छान पूर्ण चॉकलेट जे आहे ते मेल्ट करून घेणार आहे। ॲक्च्युली सध्या माझ्याकडे मायक्रोवेव्ह वगैरे नाही, त्यामुळे मी गॅसचाच यूज करून जे आहे ते चॉकलेट किंवा केक वगैरे मी बनवत असते आणि केकवरचा पण व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार। तर बघा पूर्ण चॉकलेट मेल्ट होऊ दिलं, त्यानंतर ड्रायफ्रुट्स टाकले आणि बघा असं पूर्णपणे असं मस्त परतून घेऊया। अगदी खूप छान टेस्टी होतात हे चॉकलेट। तुमच्या घरी लहान मुलं असेल तर तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करा। त्यानंतर बघा चम्मचभर जे आहे ते मी ते बटर घातला। बटर घातल्याने जे आहे ते आपल्या चॉकलेटची कन्सिस्टन्सी खूप छान येते आणि चॉकलेट बनवायचं आहे तर त्यासाठी एक चॉकलेट माउल्ड हवा असतो। तर बघा इथे सगळ्या शेपचे जे आहेत ते चॉकलेटचे माउल्ड मिळतात। ऑनलाईन पण तुम्ही बोलवू शकता, ऑफलाईन पण मिळतात, डीमार्ट, स्मार्ट पॉईंट वगैरे सगळ्या शॉपमध्ये जे आहे ते अवेलेबल आहे। तर बघा हे माउल्ड मी डीमार्टमधून आणलं होतं आणि सगळ्या माउल्डमध्ये मी म्हणजे 2-3 प्रकारच्या जे चॉकलेटचे डिझाईन आहेत ते बनून जातात आणि माउल्डमध्ये बघा सगळं मी चॉकलेट टाकून घेतलं आणि याला 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया। तर बघा 15 मिनिटानंतर पूर्णपणे चॉकलेट सेट झालेलं आहे आणि बघा किती छान छोटे छोटे चॉकलेट्स जे आहेत ते इथे तयार झालेले आहे। तुम्ही हे चॉकलेट्स छान रॅपर करून तुम्ही कोणाला गिफ्टमध्ये पण देऊ शकता। अगदी घरात लहान मुलं असले की तुम्ही बनवून ठेवू शकता, खूप छान टेस्टी होते आणि ड्रायफ्रुट्स टाकल्यामुळे हेल्दी पण होऊन जातात। तर बघा सरप्राईज द्यायची वेळ झाली, तर बघा मुलं आले होते, त्यांना म्हटलं मी तुम्हाला एक गोष्ट मी तुम्हाला सरप्राईज द्यायची होती। तर बघा दोघांनी मस्त असे डोळे वगैरे बंद करून इथे वाट बघत होते आणि दोघांनाही इतकी मजा आली, म्हणजे त्यांना चॉकलेट वगैरे मुलांना दिसले तर खूप मजा येते। त्यानंतर बघा सायंकाळची वेळ झाली, म्हटलं आज स्वयंपाक लवकर चालू करावा। तर बघा आजच्या स्वयंपाकामध्ये मी अंडा बिर्याणी जे आहे ते बनवून घेणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। तर इथे मी 1 वाटी पुदिन्याचे पाने घेतले, छान वॉश करून बारीक कट करून घेतली। 1 वाटी कोथिंबीर घेतली आणि 2 ते 3 चम्मच जे आहे ते हिरवी मिरची आणि कांदा लसूण पेस्ट घेतलेली आहे। त्यानंतर बघा 1 वाटी दही घेतलेला आहे, अर्धा निंबू घेतला, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडंसं तेजपान घेतलं आणि काही खडे मसाले घेतले, लवंग, मिरे, दालचिनी आणि आपली विलायची घेतली। त्यानंतर कांदा छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेला आहे आणि काही सुखे मसाले घेतले, मीठ घेतलाय, 2 चम्मच सुहाना बिर्याणी मसाला घेतलेला आहे, 1 चम्मच हळद, 1 चम्मच तिखट, 1 चम्मच धनिया पावडर आणि 1 चम्मच जिरा पावडर घेतलाय। त्यानंतर उकळून घेतलेले आहे आणि एका चम्मचच्या साहाय्याने छोटे छोटे डॉट्स सगळ्या बाजूने देऊन घेतले आणि सगळे सुके मसाले वगैरे जे आहेत ते ऍड करून घेतले। हिरवी मिरचीचा पेस्ट घातला, अगदी तुम्हाला हवं तितकं घालू शकता। त्यानंतर केवडा इंसेस घातला, केवडा इंसेस घातलं ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता आणि हलक्या हाताने जे आहे चम्मचने आपण असं मस्त परतून घेऊया आणि कदाचित 15 मिनिट जे आहे आपल्याला असंच मॅरिनेट करून आपण हे बाजूला ठेवून देऊया। तर बघा अशा प्रकारे सगळं घालून मी याला थोड्या वेळ जे आहे ते झाकून ठेवणार। त्यानंतर बघा तांदूळ घेतलेत, म्हणजे 2 कप जे आहेत ते तांदूळ घेतले, अगदी 2-3 पुरतंच मला जे आहे हे बिर्याणी बनवायची होती म्हणून मी क्वांटिटी जरा कमी घेतलेली आहे आणि तांदूळ छान वॉश करून बघा तांदूळ पण भिजत घातले आहे। त्यानंतर बघा राईस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे, त्यासाठी एक पातेली गरम केली, पातेलीमध्ये पाणी घेतला, अर्धा निंबू घातला, केवडा इन्सेन्स घातलं 4 ते 5 ड्रॉप आणि जिरं घातलं, त्यानंतर देसी तूप असते ते घातलेलं आहे आणि पाणी छान मस्त उकळू द्यायचं आणि सगळे राईस मी यामध्ये टाकून घेतले आणि आपल्याला हा राईस 80% छान मस्त जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे। आणि बघा कसं ओळखायचं की आपला राईस अर्धा जो आहे तो शिजलेला आहे, तर अशी एक उकळी येऊ द्यायची। त्यानंतर बघा राईस मी एका चाळणीमध्ये काढून ठेवली आणि बघा एका कुकरमध्ये जे आहे ते मी ऑइल घेतला आणि यामध्ये सगळं हे सारण जे आहे ते मी असं घालून घेणार आहे। अगदी गरम गरम तेलामध्येच आपल्याला सगळं जे आहे ते घालून घ्यायचं आहे आणि सगळे मसाले शिजेपर्यंत हलक्या हातानेच आपल्याला हे परतत राहायचं आहे, कारण आपले एग्स फुटायला नको हवं, म्हणून आपल्याला हे हळूवारपणे जे परतून घ्यायचं आहे। तर बघा काही एग्स मी काढून ठेवले, म्हणजे भाताची लेयर घातल्यानंतर वरच्या साईडने मी ते घालणार आहे। तर बघा इथे तांदळाची लेयर जी आहे ती मी एक घालून घेतली आणि जे काही मी एग्स काढून ठेवले होते, थोडा मग ग्रेव्ही पण काढून ठेवली होती। तर बघा अशा पद्धतीने वरच्या बाजूने मी सगळी ग्रेव्ही आणि एग्स असे टाकून घेतले आणि यानंतर आपल्याला छान वरून कोथिंबीर वगैरे घालून जे आहे ते मस्त याला आपल्याला 1 शिटी होईपर्यंत जे आहे याला शिटी देऊन द्यायची आहे। तर बघा कोथिंबीर घातला, थोडा
पुदिना घातला, त्यानंतर बघा माझ्याकडे फूड कलर होता, येलो फूड कलर घातला. तर अशा पद्धतीने तुम्ही ऑरेंज फूड कलर पण इथे ॲड करू शकता. आणि बघा तांदूळ शिजलेला जो पाणी होता 1 वाटी मी ते पण घालून घेतला. आणि आता आपल्याला याला एकदम कमी वेळात आपली ही बिर्याणी तयार होऊन जाते आणि कुकरमध्ये खूप छान बनत असते. तर बघा 1 सिटी आपल्याला होऊ द्यायची आहे आणि लगेच गॅस ऑफ करायचा आहे. तर बघा मस्त अशी छान एग्स बिर्याणी आपली इथे तयार झालेली आहे. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. चला बाय.